सावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण भरपूर सारे पडदे लेयर्स असणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी खारी कशी करायची हे बघतोय. तर या खारीला पहा काय मस्त लेयर सुटल्यात. खारी करायला खूप सोपी आहे. बेकरीपेक्षा सुद्धा भारी आपण खारी घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो. खारी पहा अगदी खुसखुशीत झालेली आहे. आणि ही खारी बनवताना मी खूप साऱ्या टिप्ससहित आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला एका ताटामध्ये 1 कप मैदा घ्यायचा आहे. मैदा चाळून घ्यायचा आहे, त्यामुळे खारी मस्त हलकी होण्यास मदत होते. आता चवीसाठी मीठ घालायचं आहे. आता अर्धा चमचा आपल्याला यामध्ये ओवा देखील घालायचा आहे. पण ओवा यामध्ये डायरेक्ट न घालता असा हातावरती घेऊन क्रश करायचा आणि नंतर यामध्ये घालायचा. म्हणजे ओव्याचा फ्लेवर आहे तो छान यामध्ये उतरतो. आता चमच्याने आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता घातलेले जिन्नस यामध्ये छान मिक्स झालेत. आता यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे. नॉर्मल तेलाचाच इथे वापर करायचा आहे. आता हे तेल आपल्याला मैद्याला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. प्रत्येक मैद्याच्या कणाला तेल अगदी चांगलं लागलं गेलं पाहिजे, तरच आपली खारी मस्त खुसखुशीत तयार होईल. तर तुम्ही पाहू शकता तेल मी मैद्याला अगदी मस्त लावून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना किंवा मैदा मळताना आपल्याला खूप जास्त घट्टही मळायचा नाही आणि खूप जास्त सैलही मळायचा नाही. अशा प्रकारे आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता पीठ मी अगदी छान मळून घेतलं आहे. आता यावरती आपण अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ आपलं वरून सुकणार नाही. अगदी थोडंसं 2-3 थेंबच तेल मी याला लावून घेतलं आहे. आता याला आपल्याला झाकून ठेवून 15 ते 20 मिनिटे भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता इथे या बाउलमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतले. आता यामध्ये आपल्याला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि 2 चमचे मैदा घालायचा आहे. मी इथे साजूक तुपाचा वापर केला आहे. तुम्ही या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला तुपामध्ये छान मिक्स करून याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता पेस्ट आपली तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता आपण ही पेस्ट थोड्या वेळ साईडला ठेवून देऊया आणि लगेच पुढची कृती पाहूया. आता इथे पिठाला सुद्धा 15 ते 20 मिनिटे झालेत. तर पीठ पहा आपलं मस्त भिजलेलं आहे. आता आपल्याला अगदी थोडंसं मळून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला या पिठाला मळून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे आपली खारी मस्त खुसखुशीत तर होते, शिवाय याला लेयरसुद्धा खूप मस्त येतात. आता पीठ मी हलकंसं मळून घेतलं आहे. आता याचा आपल्याला छान गोल असा उंडा बनवून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने तुम्हाला याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. आता हा तयार उंडा आपल्याला कट करून घ्यायचा. या उंड्याचे 4 भाग तयार करायचे आहेत. याला कट करताना फक्त आपल्याला एक समान याचे भाग तयार करून घ्यायचे आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एक उंडा मी तुम्हाला दाखवते. याला पहा आत्ताच लेयर सुटलेल्या दिसत आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे 4ही उंडे परत एकावर एक ठेवून याचा परत एक उंडा तयार करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे, म्हणजे तुमचीसुद्धा खारी अगदी परफेक्ट तयार होईल. तर त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर इथे मी उंडा तयार करून घेतला आहे. आता आपण याला थोडंसं लाटून घेऊयात. याला आपल्याला अगदी थोडंसं लाटायचं आहे. लाटताना चिकटत असेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर करू शकता हे पीठ लाटण्यासाठी. तर आपल्याला आता फक्त याला असं जाडच लाटून घ्यायचं आहे. आता लाटून झालं की परत याचे आपल्याला 4 भाग तयार करायचे आहेत. हे कट करताना आपल्याला एकसारखं याला कट करायचं आहे, म्हणजे 4ही उंडे आपले याचे एकसारखे तयार झाले पाहिजेत. आता मी तुम्हाला परत हा उंडा दाखवते. तर आता पहा याला किती साऱ्या लेयर्स दिसत आहेत. आता परत आपल्याला याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण पोळी बनवण्यासाठी उंडे बनवतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे 4ही उंडे तयार करून घ्यायचे आहेत. आता उंडे बनवून झाले की लगेच आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. लाटताना हे चिकटत असेल तर तुम्ही इथे मैद्याचा वापर करू शकता किंवा तेल तूप लावून सुद्धा याला लाटून घेऊ शकता. तर मी थोडासा मैदा लावून याला लाटून घेते. खूप जास्तही आपल्याला इथे मैद्याचा वापर करायचा नाही, नाहीतर तळताना तेलामध्ये मैदा सुटू शकतो आणि तेल खराब होऊ शकतं. तर आता याची आपल्याला मस्त पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. जितकी पातळ पोळी तुम्हाला लाटता येईल तितकी पातळ पोळी तुम्हाला याची लाटून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता मोठी आणि मस्त पातळ पोळी मी लाटून घेतली आहे. तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे.
पोळी आपली जेवढी पातळ असेल तेवढ्याच खारीच्या लेयर्स छान सुटतात आणि मस्त पातळ लेयर्स तयार होतात. आता ही पोळी आपल्याला काढून घेऊन साईडला ठेवून द्यायची आणि राहिलेल्या पोळ्यासुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. आता 4ही पोळ्या मी बनवून घेतल्यात. आता आपण जी तुपाची आणि मैद्याची पेस्ट तयार केली होती ती आपल्याला या एका पोळीला लावून घ्यायची आहे. हाताने लावायची म्हणजे अगदी सर्व बाजूला व्यवस्थित लागल्या जाते. आता लगेच यावरती दुसरी तयार पोळी आपल्याला ठेवून द्यायची आहे. पोळी ठेवताना व्यवस्थित ठेवायची आहे. अशा पद्धतीने याला लावून घ्यायचे म्हणजे चिकटवून घ्यायचं आहे. आणि परत यावरती आपल्याला आता तुपाची पेस्ट लावून घ्यायची आहे. ही पेस्ट आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायची आहे, तरच खारीच्या लेयर्स आहेत त्या मस्त मोकळ्या होतील. आता आपल्याला अशा प्रकारे याची एक घडी टाकून घ्यायची आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर तुम्ही यावरती थोडासा मैदा देखील भुरभुरून घेऊ शकता. त्याने अजूनच याच्या लेयर्स छान सुटतात. आता परत आपल्याला दुसरा फोल्ड या पद्धतीने यावरती द्यायचा आहे आणि चांगलं प्रेस करायचं आहे. यामध्ये हवा राहता कामा नये. आता प्रेस करून झालं की परत आपल्याला या बाजूला सुद्धा तुपाची पेस्ट लावून घ्यायची आहे. पेस्ट तुम्ही जितकी चांगली लावा तितकीच खारी तुमची परफेक्ट बनेल. आता परत आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण चौकोनी पराठा बनवताना याला फोल्ड करतो अगदी तसंच आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता परत याला आपल्याला चौकोनी लाटून घ्यायचं आहे. लाटताना थोडासा मैदा वापरायचा आहे किंवा तेल तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि शक्य असेल तितकं याला आपल्याला चौकोनी लाटायचं आहे आणि थोडंसं जाड ठेवायचं आहे. आता खूप पातळ याला आपल्याला लाटायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता चौकोनी पोळी आपली लाटून झाली आहे. आता ह्या पोळीला आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच याला आपल्याला खारीप्रमाणे कट द्यायचे. तर तुम्हाला इथे खारी किती लहान मोठी आवडते त्याप्रमाणे तुम्ही याला कट करून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, हरकत नाही, कारण हा व्हिडिओ मी पूर्ण डिटेलमध्ये केला आहे. खूप जास्त याला स्किप केलं नाही, कारण तुम्ही जेव्हा ही खारी बनवाल तर तुमचीसुद्धा खारी अगदी परफेक्ट बनावी यासाठी. आपण इथे आज फक्त 2 पोळ्या एकावर एक ठेवल्यात आणि खारी तयार केली आहे. तुम्हाला जर याला खूप जास्त लेयर्स बनवायचे असतील तर तुम्ही यापेक्षा जास्त एकावर एक पोळ्या ठेवून ही खारी तयार करू शकता. म्हणजे 4 पोळ्या तुम्ही एकावर एक ठेवून खारी तयार करू शकता. जितक्या जास्त पोळ्या तुम्ही एकावर एक ठेवताल तितक्याच खारीच्या लेयर्स जास्त तयार होतील. तर तुम्ही पाहू शकता आत्ताच्या खारीला काय मस्त लेयर्स दिसत आहेत. तळल्यानंतर या लेयर्स मस्त सुटसुटीत होतात. आता सर्व खारी आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे. आता इथे खारी तळण्यासाठी मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल आपल्याला अगदी हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये खारी सोडायची आहे. खारी तेलात सोडल्यानंतरसुद्धा आपल्याला फ्लेम अगदीच कमी ठेवायची आहे. जितकी गॅसची फ्लेम कमी असेल आणि तेल जितकं कमी तापलेलं असेल तितक्याच खाऱ्या लेयर्स मस्त सुटतात. तुम्ही जर तेल खूप जास्त गरम करून घेतलं आणि त्यामध्ये खारी सोडली तर ती लगेच कडक होते, त्याला अजिबात लेयर्स पडत नाहीत. ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही पाहू शकता जसजशी खारी तळेल आणि हलकी होईल तशी तशी ती आपोआप वरती येते. आता मात्र आपल्याला थोडीशी फ्लेम वाढवायची, अगदी किंचित, खूप जास्तही वाढवायची नाही. आता पहा या खारीला मस्त लेयर सुटायला लागलेल्या आहेत. आता जोपर्यंत या खारीच्या पूर्ण लेयर सुटत नाहीत तोपर्यंत खारीला टच करायचं नाही. आता आपण याला मस्त असंच तळू देऊयात आणि नंतर याच्याला पलटून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता खारीला खूप साऱ्या आणि अगदी मस्त लेयर सुटलेल्या आहेत. आता ही खारी आपल्याला हलक्या हाताने अशी पलटून घ्यायची आहे. खूप नाजूक खारी तयार झालेली आहे, तर खूप जास्त याला आपल्याला अलटपलट करायचं नाही. फक्त एकदा आपल्याला ही खारी पलटून घ्यायची आहे. अशी पलटून घेतली की खारी आपल्याला थोड्याशा कमी गॅसवरतीच तळून घ्यायची आहे. गॅस खूप फुल ठेवला तर खारी आतपर्यंत तळल्या जाणार नाही, आतमध्ये कच्चीच राहील आणि तुम्ही जेव्हा ही खारी खाली काढून ठेवाल तेव्हा मात्र ही खारी आहे ती नरम पडेल, अशी खुसखुशीत होणार नाही. त्यासाठी आपल्याला कमी गॅसवरती ही खारी मस्त सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खारी आपली मस्त तळलेली आहे. अगदी हलक्या हाताने 1 ते 2 वेळेस या खारीला मी अलटपलट करून घेऊन मस्त तळले. याला रंगही खूप सुरेख आला आहे आणि याच्या प्रत्येक आतल्या ज्या लेयर्स आहेत त्यासुद्धा आतपर्यंत खुसखुशीत तळल्या गेल्या आहेत. आता बाहेर काढताना झाऱ्या असा थोडासा आडवा करायचा म्हणजे एक्स्ट्राचं तेल कढईमध्ये वापस जातं. तर तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर आपली हलकी खुसखुशीत खारी तयार झालेली आहे. आता राहिलेली खारीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण खारी मी तळून घेतली. खूप सुंदर हलकी खुसखुशीत खारी तयार झाली आहे. 1 कप मैद्यापासून आपण अगदी परातभर खारी घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे.
बेकरीमध्ये सुद्धा तुम्हाला अशी खारी मिळणार नाही, इतकी टेस्टी ही खारी तयार होते. खारी बनवताना तुम्ही जर मी सांगितलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवून खारी बनवली तर तुमचीसुद्धा खारी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशी परफेक्ट बनेल ही माझी खात्री आहे. तर खारीला पहा, लेयर्स काय मस्त सुटलेले आहेत. अगदी हलकी खुसखुशीत खारी तयार झाली आहे. तसं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर साऱ्या टिप्ससहित ही खारी बनवून दाखवली. तरीसुद्धा आणखी 2 महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपण चौकोनी पराठा लाटतो तो अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे, म्हणजे त्याच्या लेयर्स ज्या आहेत दबल्या जात नाहीत. आणि तळतानासुद्धा खारी आपल्याला अगदी लो गॅसवरती तळायची आहे, लोपेक्षाही सुद्धा कमी गॅसवरती तळायची आहे. खारी तेलात सोडताना तेल अगदी हलकं गरम असायला हवं, तरच तुमच्या खारीला अशा मस्त लेयर सुटतील आणि परफेक्ट तुमची खारी तयार होईल. तर इथे खारीच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत खारी तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने खारी बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि हो, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.